नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या महा एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना चालू केलेली आहे 1 जुलैपासून याचे जे अर्ज पद्धती आहेत ती सुरू झालेले आहेत, जे की या योजनेमार्फत महिलांना मासिक म्हणजे की महिन्याला दर महिन्यास 1500 रुपये जे की त्यांच्या खात्यावर मिळत आहे। तर त्याचा अर्ज तुम्हाला कसा करता येईल, ऑफलाईन पद्धतीने तो अर्ज कसा भरावयाचा आहे, काय काय माहिती ॲड करायची आहे किंवा त्यासोबतच तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स जे की तुम्हाला हवे आहेत, कागदपत्रे, या संदर्भाची आपण संपूर्ण काही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। जर तुम्हाला घरी बसून हा अर्ज भरायचा असेल तर या पद्धतीने अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्ही हा अर्ज भरू शकता आणि तो अर्ज जो आहे तुम्हाला शेवटी कुठे सबमिट करायचा आहे, कुठे नेऊन द्यायचा आहे, या संदर्भाची आपण देखील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण योजनांच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अपडेट जी आहे ती मिस होणार नाही आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला जे आहे हा अर्ज तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे, त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे। तुमच्या जवळील झेरॉक्स सेंटरवर जाऊन किंवा त्या ठिकाणी जर हा अर्ज उपलब्ध असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा, तर तुम्हाला त्यातून तो अर्ज सर्वप्रथम मिळवायचा आहे, घ्यायचा आहे। तर त्या अर्ज मिळवल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तो अर्ज खूप काळजीपूर्वक वाचायचा आहे। तर या अर्जासोबत तुम्हाला दोन पेजेस असतील, ज्यामध्ये सुरुवातीला जे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज असेल आणि त्यासोबतच जो दुसरा आहे ज्यामध्ये अर्जदाराचे हमीपत्र हे देखील तुम्हाला त्यासोबत घ्यायचं आहे। तर हे दोन्हीही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण का ही योजना अर्ज असेल तर हमीपत्र हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, अर्ज भरते वेळेस सर्वप्रथम ज्या तुम्ही लाभार्थ्याचा अर्ज भरत आहात त्या लाभार्थ्याची संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत, ज्यामध्ये त्याचे आधार कार्ड असेल किंवा जे रहिवासी प्रमाणपत्र असेल किंवा जन्माचं प्रमाणपत्र, त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र व तसंच अर्जदाराचं हमीपत्र म्हणजे की जे आपल्याकडे सेकंड पेज आहे त्याचा ते सोबत असणं आवश्यक आहे। त्यानंतर बँक पासबुक व सोबतच अर्जदाराचा फोटो, हे सर्व काय तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे, कारण का आपल्याला जी माहिती आहे ती सटीक व योग्य माहिती या ठिकाणी आपल्याला फिलअप करायची आहे। सर्वप्रथम तुम्हाला जे आहे या ठिकाणी महिलेचं संपूर्ण नाव, म्हणजेच की ज्या उमेदवाराचं तुम्ही किंवा ज्या लाभार्थ्याचं तुम्ही अर्ज भरत असाल त्या या ठिकाणी त्याचं संपूर्ण तुम्हाला नाव या ठिकाणी फिलअप करून घ्यायचं आहे। त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, तर लग्नापूर्वीचे मध्ये जे लग्नाच्या पूर्वी नाव होतं ते तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे। त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव, तर महिलेचे लग्नानंतरचं जे नाव बदल होतो तो देखील तुम्हाला थोडक्यामध्ये या ठिकाणी नाव टाकायचा आहे। तर थोडक्यामध्ये असं देखील तुम्हाला जर समजा त्या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट वगैरे या संदर्भात देखील खूप सारे प्रश्न येत होते कमेंट्समध्ये, तर मॅरेज सर्टिफिकेट असं काही कंपल्सरी नाही आहे। तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी आधार कार्डच्या प्रूफवर देखील तुम्ही ही सर्व माहिती फिलअप करू शकणार आहात। तर मॅरेज सर्टिफिकेट हे कंपल्सरी नाही आहे, तर तुम्ही डायरेक्टली आधार कार्डचा हा जो आहे ऑप्शन्स या ठिकाणी त्या ठिकाणानुसार तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी फिलअप करू शकणार आहात। परंतु महिलेचे लग्नापूर्वीचे नाव ॲज अ फॉर्मॅलिटी प्रमाणे विचारलं जात आहे। तर महिलेचे लग्नानंतरचे नाव हे कंपल्सरी आहे, जे की तुमच्या आधार कार्डवर तुमच्या पतीसोबतचं जे नाव असणार आहे ते या ठिकाणी येणारं असेल। तर मी या ठिकाणी तुम्हाला फटाफट 1-2 मिनिटांमध्ये ही सर्व काही नावे वगैरे भरून घेईल। तर तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण काही नाव, लग्नापूर्वीचे लग्नानंतरचे नाव फिलअप करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी जो की डेट ऑफ बर्थ आहे ती देखील तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून घ्यायची आहे। त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण पत्ता, जो तुमचा सध्याचा रहिवासी पत्ता आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। तर जे आपल्या रहिवासी प्रमाणपत्र देखील आपल्याला मागलं जात आहे तर ते देखील या ठिकाणी तुम्हाला फिलअप करून घ्यायचं आहे, म्हणजे सेम ॲज पर रहिवासी प्रमाणपत्रानुसार तुम्हाला तुमचं या ठिकाणी फिलअप करून घ्यायचं आहे। त्यानंतर जन्माचे ठिकाण जे काही असेल जन्माचे ठिकाण या ठिकाणी फिलअप करायचं आहे। त्यानंतर जिल्हा आपल्या या ठिकाणी फिलअप करायचा आहे। गाव या शहरी, तर तुम्ही गावामधून अर्ज करत आहात, ग्रामीण भागातून का शहरी भागातून अर्ज करत आहात, हे देखील तुम्हाला या ठिकाणी सर्व काही मेन्शन करायचं आहे। त्यानंतर ग्रामपंचायत, नगरपंचायत या नगरपालिका, तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे, शहरी भागामध्ये नगरपालिका आहे का नगर परिषद आहे, हे देखील तुम्ही एक वेळेस कन्फर्म करून घ्या, कारण का ज्या ठिकाणानुसार त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे अर्ज फायनल अर्ज हे सबमिट करावयाचे आहे। जर गावामधून अर्ज करत असाल तर तुम्ही ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी ह्यांच्याकडे तुम्ही हे अर्ज सोपूत करू शकता। जर शहरी भागात असाल तर नगरपालिका, नगर परिषद या ठिकाणी तुम्ही ही अर्ज डायरेक्टली त्या ठिकाणी देऊ शकता। त्यानंतर आहे पिनकोड, तर पिनकोड देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर चालू मोबाईल क्रमांक, जो तुमच्याकडे सध्याला चालू स्थितीमध्ये मोबाईल क्रमांक आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर जो लाभार्थी आहे त्याचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे, जो की लाभार्थ्याचा, आणि समोर म्हटलेलं आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या
आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात काय? तर तुम्ही जर इतर कोणत्याही शासनाच्या या योजनेला सोडून तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ते देखील या ठिकाणी सांगायचं असेल. तर तुम्ही जर घेत असाल योजनेचा लाभ तर तुम्ही होयवर टिक मार्क करू शकता. जर घेत नसाल तर नाहीवर देखील तुम्ही टिक मार्क करू शकता. जर तुम्ही घेत असल्यास तुम्हाला दरमहा किती रक्कम शासनाच्या त्या योजनेमार्फत दिली जात आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगायचं आहे. त्यानंतर वैवाहिक सद्यस्थिती, तर जे वैवाहिकची आहे तर त्यामध्ये तुम्ही विवाहित आहात का किंवा घटस्फोटित, विधवा, परितक्त्व या निराधार यापैकी कोणत्या तुम्ही मोडमध्ये येता ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे किंवा या ठिकाणी तुम्ही टिकमार्क देखील करू शकता. जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही विवाहित देखील असून देखील तुम्ही या अर्जासाठी पात्र आहात, तुम्ही या ठिकाणी पात्र जे की अर्ज करू शकता. तर विवाहितला तुम्ही टिकमार्क करू शकता. जर तुम्ही विधवा असाल तरी तुम्ही या ठिकाणी टिकमार्क करू शकता, अर्ज करू शकता. निराधार असाल तर निराधारासाठी देखील हा एक योजना राबवण्यात येत आहे. तर या ठिकाणी ते देखील उमेदवार पात्र असणारे असतील. त्यानंतर आहे पुढचं 9वा पॉईंट्स जे की अर्जदाराचे बँक खाते असल्यास बँकेचे तपशील. तर बँक पासबुक आपल्याकडे असणं आवश्यकच आहे, कारण का त्यावरच तुम्हाला त्याची रक्कम मिळणारी आहे. तर त्यामध्ये तुम्हाला बँकेचं पूर्ण नाव, जे काही बँक असेल, जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक सर्वात उत्कृष्ट बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया. जर तुमच्याकडे SBIचं खातं असेल, SBI, बँक ऑफ बडोदा अशा बँकेचे या ठिकाणी नाव टाकायचं आहे. त्यानंतर बँक खातेधारकाचं नाव, जो लाभार्थी आहे त्यांचेच जे की बँक खात्याचे पासबुक असणं आवश्यक आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर बँक खाते क्रमांक देखील या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि त्यानंतर IFSC कोड जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे. त्यानंतर आहे पुढील जो की 10वा पॉईंट, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का? तर आपला आधार क्रमांक हा बँकेशी लिंक असणं एक अतिशय महत्त्वाचं आहे, कारण का त्याहून तुमचे सर्व काही KYCचे वगैरे जे इश्यू असतात ते या ठिकाणी क्लिअर होणारे असतात. त्यामुळे तुमचा जर बँक खात्याशी आधार क्रमांक जर तो लिंक नसेल तर तुम्ही तो लवकरात लवकर जोडून घ्या. आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर दोन्हीही हे बँकेशी जोडून घ्या आणि आधारशी तुमचा मोबाईल नंबर नसेल लिंक तर तुम्ही ते पण करून घ्या, कारण का काही बारीक गोष्टीमुळे आपला अर्ज जो आहे तो बाद केला जाऊ शकतो. त्यामुळे जर आपल्या अर्जामध्ये कसल्या प्रकारची त्रुटी येऊ द्यायची नसेल तर हे सर्व काही जे छोट्या प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही लवकरात लवकर जे की सोडवून घ्या मैत्रिणींनो. त्यानंतर आहे आपला 11वा पॉईंट जे की नारी शक्ती प्रकार. तर ह्यापैकी तुम्ही कोणत्या नारी शक्ती प्रकारामध्ये येता? जसं की तुम्ही अंगणवाडी सेविका आहात का, अंगणवाडी मदतनीस आहात, पर्यवेक्षिका आहात, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला यापैकी नारी शक्ती प्रकार निवडून घ्यायचा आहे. जर सामान्य महिला असाल, सामान्य महिलाला तुम्हाला या ठिकाणी टिक करायचा आहे. त्यानंतर आहे पुढील पॉईंट जे की कागदपत्रासंदर्भात आहे, जे की अपलोड करण्यात यावीत. तर जे कागदपत्र आहेत तर या ठिकाणी कोणकोणती महत्त्वाची कागदपत्र आहेत पाहून घ्या एक वेळेस. यामध्ये आधार कार्ड आहे, त्यानंतर आहे अधिवास म्हणजे रहिवाशी किंवा जन्म प्रमाणपत्र, तर रहिवाशी आणि यापैकी कोणतं बी एक चालणार आहे. त्यानंतर आहे उत्पन्न प्रमाणपत्र, त्यानंतर आहे अर्जदाराचे हमीपत्र, जे की हमीपत्र मागल्या पेजला मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर आहे बँक पासबुक देखील एक महत्त्वाचं आहे. या ठिकाणी स्टार दिलं नसेल तरी हे महत्त्वाचं आहे, कारण का ह्यावर तुमची जी रक्कम आहे ती येणारी असेल, मासिक रक्कम. त्यानंतर 6वा आहे अर्जदाराचा फोटो, एक पासपोर्ट साईज फोटो देखील तुम्हाला या ठिकाणी जे की द्यावा लागणारा आहे. त्यानंतर म्हटले टीप काय म्हटलेलं आहे की अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. तर संबंधित जे अंगणवाडी केंद्र आहे तुमच्या जवळची अंगणवाडी, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा जो संपूर्ण अर्ज आहे द्यायचा आहे. या अर्जासोबत तुम्हाला जे की सर्व हे डॉक्युमेंट देखील अटॅचमेंट करणं गरजेचं आहे, कारण का ज्यावेळेस पुढची प्रोसेस जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतील अंगणवाडीमधले सर्व काही जे कार्य किंवा मदतनीस असणारे असतील त्यावेळेस त्यांना हे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे असतात. त्यामुळे हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला महत्त्वाचे आहेत. तर अर्जाचे हमीपत्र कसे आहे, तर हमीपत्रामध्ये काय काय म्हटलेलं आहे ते पाहू आपण थोडक्यात. तर या ठिकाणी पाहू शकता की मी घोषित करतो की अशी खून करा. त्या ठिकाणी तर काय म्हटलं या ठिकाणी की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयेपेक्षा अधिक नाही. तर ही योजना जी आहे फक्त त्या महिलांकरता आहे ज्यांचं वय 21 ते 60 वर्ष आहे आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नाही आहे. 2.5 लाखापेक्षा कमी असणारे सर्वच महिला या ठिकाणी पात्र होणारे असतील. तर या ठिकाणी तुम्हाला टिकमार्क करून घ्यायचा आहे. हो, तर तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे. त्यानंतर म्हटलं आहे माझ्या कुटुंबातील सदस्याचा आयकरदाता नाही, म्हणजे की टॅक्स पे करणारा नाही. तर हो, तर टॅक्स पे करणारा नाही, कारण का ज्यांचं 2.5 लाख आहे उत्पन्न कमी तर त्यांना काय याचं टॅक्स भरावा लागणार आहे. त्यानंतर आहे काय म्हटलंय की मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. तर हो, तर कोणी घेत नसेल तुमच्या परिवारात तर तुम्ही या ठिकाणी टिकमार्क करू शकता.
त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे, मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या जे की 1500 पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. जर घेतले नसाल तर नाहीवर तुम्ही करा, जर घेत असाल तर त्याला ब्लँक सोडा. त्यानंतर आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाहीत. हा तर प्रश्न आपल्याला येतच नाही, त्यामुळे टिक मार्क करा या ठिकाणी. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक नाहीत. हो बरोबर आहे, नाहीत. त्यानंतर आहे, माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नाही. तर हो, नाही म्हणून तुम्ही टिक मार्क करू शकता. त्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने नोंदणीकृत नाहीत. तर ट्रॅक्टर वगळून, तर ट्रॅक्टर सोडून जे 4 चाकी वाहने आहेत ज्यामध्ये कार वगैरे असतील तर ते नाही आहेत. तर नाहीत म्हणजे या ठिकाणी टिक मार्क करू शकता. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे खाली अजून, की मी वरीलप्रमाणे घोषित करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमॅट्रिक किंवा OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी काही हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाने माझे आधार EKYC वर्णन पुरवण्यास सहमती आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आधारची वगैरे जे काही तुम्ही माहिती त्यांना देता त्यावेळेस त्या संदर्भाचं हे थोडक्यात तुमच्याकडून हमीपत्र आहे की तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर अर्जदाराची स्वाक्षरी, जे काही स्वाक्षरी आहे तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायची आहे. मराठी, हिंदी ज्याप्रमाणे तुम्हाला येईल, इंग्लिश त्याप्रमाणे स्वाक्षरी करून घ्यायची आहे. आणि खाली जे आहे नोटमध्ये पाहू शकता की उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्र करण्याकरिता आहे. म्हणजे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स मागितले आहेत ते फक्त माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने ते घेतलेले आहेत. त्यानंतर ऑनलाईन अर्ज पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. तसेच SMS व्हॉट्सअपद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल. म्हणजे जो तुमचा मोबाईल नंबर तुम्ही देत आहात त्यावर देखील तुम्हाला ऑनलाईन अर्ज फिलअप झाल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर SMS येणार असेल व त्यासोबतच व्हॉट्सअपवर देखील तुम्हाला एक पोच पावती मिळणारी आहे. त्यानंतर हे कार्यकालीन कामाकरता आहे. जेव्हा ते ऑनलाईन पद्धतीनं अंगणवाडीचे जे काही शिक्षिका वगैरे असतील किंवा जे मदतनीस असतील त्यांनी हे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज फिलअप केल्यानंतर त्यांना जे आहे इथे निवडा भाग कट करून जे दिला जातो आणि जो नोंदणी क्रमांक आहे तुम्हाला ते तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून तुम्हाला एवढी जे पोचपावती जे की परत दिली जाणारी असेल. त्यानंतर अर्ज स्वीकारण्यास स्वाक्षरी व सर्व काही अंगणवाडी केंद्र प्रमुख करून घेतील. किंवा जर तुम्ही एखाद्या सेतू सुविधावरून अर्ज करत असाल ऑनलाईन पद्धतीत तुम्हाला ते देखील तुम्हाला हे सर्व काही पोचपावती त्या ठिकाणी भरल्याची देणारे असणारे असतील. मित्रांनो अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी जे मित्रांनो अर्ज करू शकता. अर्जाची संपूर्ण काही माहिती व्यवस्थितरित्या भरून आणि जे काही शहरी भागातील असतील शहरी भागातल्यांनी सर्वप्रथम तुमच्या जवळील सेतू केंद्राला व्हिजिट करा किंवा नगरपालिकेला व्हिजिट करा, नगर परिषदला, आणि त्या ठिकाणी या संदर्भाची सर्व काही माहिती जाणून घ्या मित्रांनो. आणि जर तुम्हाला काही अर्ज करण्यास अडचणी येत असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करून सांगू शकता. किंवा जो आपला ऑफिशियली हेल्पलाईनचा जो टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी देखील तुम्हाला परिपूर्ण या अर्जाची माहिती व मदत दिली जाणारी असेल. मित्रांनो तर भेटू आपण व्हिडिओच्या नेक्स्ट अपडेटमध्ये नवीन काही माहितीसोबत. तोपर्यंत सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र व मैत्रिणीसोबत व तुमच्या घरगुती मेंबरसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद.